तर जसा विषय धाडसी आहे, मला आत्ताच्या ज्या एक एक शिफ्ट्स आहेत, म्हणजे तुमचं एक फ्रेंडशिप, लव्ह मॅरेज, असे जे काय तुमची एक तुमचा स्वतःचा प्रवास असेल, तर आत्ता सध्या ज्या शिफ्ट्स आहेत त्या काय सिच्युएशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप, अजून कुठल्या शिफ्ट्स, जे काय आहे घोस्टिंग, काय बरेच शब्द आहेत ना, एवढे असे मस्त शब्द आहेत. पण तुम्हाला याकडे बघताना कसं वाटतं? आय एम शुअर तुमची काही मतं असतील या आत्ताच्या प्रेम आहे का प्रेम नाही, किंवा त्या प्रेमापर्यंत यायलाही त्यांना वेळ लागतोय, तर याकडे तुम्ही कसं बघताय? हे बघ, आम्ही लग्न केलंय त्यामुळे आम्ही त्याच्याकडे लग्न संस्थेसारखं आमचा विश्वास आहे लग्न संस्थेवर, म्हणून आम्ही लग्न केलं. आणि मला असं वाटतं नाही आपण विचार करू, त्यांना त्या त्या पिढीला ते जे काही करायचं आहे ते करू द्यावं. आणि त्याचे सगळ्याचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ज असतात. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये ना तुम्ही काय पद्धतीने ती रिलेशनशिप जगता इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर सोयीस्करपणे कुठलंही नातं जपत असाल तर त्याचे तोटेही तुम्हाला तसेच भोगावे लागतात. तुम्ही जितक्या इंटेन्सिटीने, जितक्या प्रामाणिकपणे, जितक्या काय म्हणता येईल आत्मीयतेने एखादं कुठलंही मध्ये नातं असू दे, कुठलंही नातं, इट इज नॉट ओनली अबाउट मॅरेज, इट इज नॉट ओनली अबाउट लिव्ह इन रिलेशन. कुठल्याही नात्यात ही कमिटमेंट असते आणि ती कमिटमेंट तुम्हाला तुम्ही किती पाळता त्याच्यावरती ठरतं तुम्हाला ते नातं किती आनंद देणारं आहे. तुला काय महत्त्वाचं वाटतं त्या रिलेशनशिपमध्ये, कोणत्याही रिलेशनशिप? कुठल्याही रिलेशनशिपमध्ये मला असं वाटतं ना, नाही मी आता ह्या फिल्ममधलं कॅरेक्टरचं मला सगळ्यात आवडलेली गोष्ट मी तुला सांगतो, जी मला खूप रिलेट होते. जे मी मला माझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी बघायला आवडतं, मला त्यांना आनंदी ठेवायला आवडतं. मी ज्या नात्यामध्ये असेल त्या नात्यातला माझा जो काही बायको म्हणून असेल, मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून असेल, काय व्हॉटएव्हर जे काही नातं मी जपत असेल, मी माझ्याकडनं कमिटेड त्या नात्यात असेल ना, तर मला ती व्यक्ती आनंदी असली पाहिजे यासाठी मी सतत प्रयत्न करेन. आणि माझ्यामध्ये दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे त्या नात्यात मला काय हवं आहे यापेक्षा समोरच्याला काय हवं आहे ह्याच्याकडे मला जास्त ते हां, मला आनंद किती मिळतो हे लोक बघतात, तू त्यांना आनंदी ठेवायचं आहे हे तुझं म्हणणं आहे. ॲब्सोल्युटली. आणि ना माझ्या मते ती खूप मस्त आणि खूप गोड गोष्ट आहे. म्हणजे मला खरंच जेन्युअनली प्रियाच्या आनंदात आनंद मला खूप आवडतो. कारण ते जे तुम्ही चेहऱ्यावर तुम्ही जर नीट अनुभवलत ना तर त्यासारखं दुसरं सुख नाही. त्या समोरच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा ना, आपण बघ लहानपणी आपण लहान मुलांचं जेव्हा कौतुक करत असतो आपल्याला काय हवं असतं की ते किती छान गोड हसतं, कारण आपण त्याचे काहीतरी एक हट्ट पुरवला, त्याच्याशी काहीतरी त्याला त्याच्या मनासारखं आपण मग काहीही करतो आपण. तेव्हा आपण नाही म्हणत की त्यांनी आपल्याला आनंद द्यायला पाहिजे किंवा काय, हे नाही. आपण त्याला आनंद देतो तेव्हा आपसूक आपल्या चेहऱ्यावर पण आनंद येतो. सो मी हाच निर्मळपणा, हाच निरागसपणा मी प्रत्येक नात्यात बघतो. मग कधी कधी तुम्ही एखादं नातं जपताना तुम्ही जर त्याला काहीतरी बोलायचं असेल तर तुम्ही ऐकणारं का नसायला हवं, किंवा अशा ठिकाणी तुम्ही जर त्याला काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही त्याचा सपोर्ट व्हायला हवं. आणि माझ्या मते अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एकत्र नातं जपता तेव्हा ते नातं सक्सेसफुल होतं. मग ते कुठलंही असो, मग ती कुठलीही शिप असो, मग इट इज नॉट. पण तुम्ही खूप ना हे काही ह्या ज्या शिप्स आहेत त्या सोयीस्कररित्या जर तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला त्याचा रिझल्टसुद्धा सोयीस्करच मिळणार. सो हे माझं ठाम मत आहे. खूपच छान उत्तर. प्रिया, तुला काय? निरुत्तर झाले मी. ओ मैं किती लकी हूँ. हे तर आहेच. ओ मैं किती लकी हूँ हे तर आहेच. मला त्याची ती क्वालिटी खूप आवडते. माझ्यातही आहे ती, नाही असं नाही, पण आता ह्या इंटरव्ह्यूजच्या दरम्यान मी ते जरा जास्त बघते. फक्त समोरच्याच्या आनंदामध्ये आनंद नाही, समोरच्याच्या यशाचं कौतुक असणं. I work better under pressure. If you keep telling yourself this, but still end up rushing and stressed, then listen clearly. आणि त्याच्यात कॉम्पिटिशन नसणं हे खूप नातं जपण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्या दोघांमध्ये नाहीच आहे ती, माझ्याकडनंही नाही आहे, त्याच्याकडनंही नाही आहे. आणि स्पेशली तुम्ही दोघं एकाच फील्डमध्ये आहात. हां, पण आपल्या पार्टनरच्या यशाचं कौतुक वाटायला पाहिजे, त्याची ईर्ष्या नाही वाटता कामा. तर ते मला असं वाटतं की ती खूप
मी लहान आहे त्याच्यापेक्षा, त्यामुळे मला असं सतत मला कौतुक हवं असतं सतत त्याच्याकडनं. पण ही त्याच्याकडनं खूप चांगली घेण्यासारखी गोष्ट आहे आणि जी तो सातत्याने करत आला गेली अनेक वर्ष. अबाउट आत्ताच्या रिलेशनशिप्स आय थिंक मला असं वाटतं की इट्स ओके, लेट देम बी. त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करू दे. मला असं वाटतं की एक कुठेतरी तो एक ओपन माइंडेड हे आहे तुमचा विचार याबद्दल, की ठीक आहे त्यांना त्यांचं परखू दे, त्यांना धडपडू दे, त्यांना पडू दे, पुढे जाते. हा म्हणजे माझ्या आईबाबांनी अरेंज मॅरेज केलं. माझ्या आईबाबांची इच्छा होती की मी अरेंज मॅरेज करावं. त्यांनी मला प्रचंड स्थळंही आणली म्हणजे हा तू बघ ना. मग त्यांना डॉक्टर इंजिनियर मुलाशीच मी लग्न करावं वगैरे वाटत होतं वगैरे सगळं झालं. पण मी मला हवं ते केलं ना. मी लव्ह मॅरेज केलं ना. पण प्रत्येक पिढीला आता त्यांच्या वेळेला मोबाईल वेळ लागला होता थोडासा, जास्त नाही, पण आय थिंक थोडं उमेशला शाहरुख खान बनावं लागलं होतं. आम्ही इंडस्ट्रीतले आहोत आणि दोघांमध्ये 8 वर्षाचं अंतर आहे. वॉज अ प्रॉब्लेम की त्यांचं असं होतं की दोघंही तुम्ही अशा अनसेटल्ड करिअरमध्ये आहात तर कसे लग्न करणार. आणि आम्ही दोघंही अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने होतो की आईबाबांचं जे म्हणणं असेल ते त्यांच्या बाजूने योग्यच आहेत ना, ते चुकत नाहीच आहेत. आपण प्रेमात पडलोय हा आपला प्रॉब्लेम आहे, तो त्यांचा प्रॉब्लेम नाही. आम्ही निभावून घेऊ. हा म्हणजे आपण बघूया, सॉर्ट करूया. आपण त्यांनाही हा विश्वास द्यायला पाहिजे की आम्ही तेवढे जबाबदारी घेऊ या सगळ्याची. सो आय थिंक ते जसं त्यांच्या पिढीपेक्षा आम्ही वेगळं केलं तसं आमच्या पिढीपेक्षा पुढची पिढी काहीतरी वेगळं करणारच आहे. त्यांच्यासाठी ते ऑप्शन्स ओपन आहेत का यू नेवर नो. म्हणजे आपण त्यांना जज करण्यापेक्षा त्यांना निदान समजून घेण्याचा प्रयत्न तर करूया. आय एम नॉट सेइंग की आपण राईट आणि रॉंग मध्येच कशाला टाकायला पाहिजे. बरं, आता ते बिन लग्नाची गोष्ट